मॅडम फाशी घ्यायला चाललंय मॅडम, करा तेवढा. मंद बुद्धी आहे का रे बावट काय बोलायचं. का तुम्ही आता का रात्री केशविषयावर काय प्रेम करायचं नाही, फक्त माझ्या भावावर करायचं. कोण केशिया, कुठल्या केशिया? दादाला देते. अरे आमचा भाऊ खंबीर आहे आमच्या माग. आमचा भाऊ गंभीर, तर बाकीचे सगळे गंभीर गंभीर. मला कोणाची गरज आहे, मी जिथे उभी राहील ना ते तिथूनच उडवल एका झटक्यात. मग मॅडम मॅडम हो बघितलं का आमचं ट्रॅक्टर घेतलं ना मॅडम ताटात एकदम. ते पण कॅश नाकाशिवाय वाट नाही आणि वडापाशिवाय काढत नाही. ते खरं समजत होतं का आम्हाला, कळलं का? मॅडम ताटात घेतला बाबा, या ट्रॉलीत बसवतो तुम्हाला. या घेतलाय ताटात, तुम्हाला कडायला बसवतो मापात, कळलं का? या बसा. तुम्ही पण मार खाता पण मला पण मार चालतो. हे बघा आज शोरूम मध्ये गेलतो सगळं बघा. मॅडम, थांबा मॅडम. थांबा मॅडम, ताटात आपलंच आहे बघा. ही पावसाचे दिवस आहे सया, किती वाजता तू घरी यायला हवी. मॅडम मॅडम काय वातावरण झालंय. हो मॅडम ट्रॅक्टर घरी लावायला गेलतो जरा. पहचाना मुझे? नहीं. कौन? महू डॉन. कौन? अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया महू डॉन. आज कुठं नियोजन तुमचं? घरी जायचं, हिला घ्यायला आलते पावसाने मॅडम आम्हाला तुमच्या वयावरच विचार. वहिनीचा दीर डॉन. कोण डॉन? वहिनीचा दीर डॉन. ओ माय गॉड. आम्हाला ध्यान ठेवावं लागते तुमच्या, तुम्ही बाहेर बीर पडता एवढं पावसाचं, आम्हाला फोन करत जा. तुमच्यावर तर भरोसा नाहीये. मग कोणा बरोबर रे भावावर? सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का? नाही का सोनूची गाडी चकली चकली चकली. माझ्या आईपर्यंत जायचं नाही. माझ्याशी गोड बोल. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? नाहीये. बरं मी काय म्हणतो मॅडम, तिकडे ये, पावसात भिजू नको. चल. छत्री आहे मॅडम त्यांच्याकडे. अरे एखादी छत्री दे मॅडम. धरा मॅडम, धरा भिजतान. बरं जाऊ घेऊन. नाही धरा. अरे मॅडम मी ट्रेनिंग दिली वाटतं तुम्हाला. मॅडम मी काय म्हणतोय, एवढं पाऊस पाण्याचं कुठं मॅडम, कुठे नियोजन होतं आज तुमचं? मराठी भाषेत आता सांगितलं नाही. गेलती तिच्या मैत्रिणीच्या घरी, हिलाच आणायला बघायला आले पावसाच्या नादात. घेणं मैत्रिणीचा नंबर मला त्यांनी तर कोणाला देणार? तुझी मैत्रीण तुझ्यापेक्षा पण लहान, 1 वर्ष. मार्ग बोलून जाऊन मैत्री करते आपण. बघ ना आपण तिला मोठी आहे का? तू किती वर्षाची आहे? 12. मी हिच्या बाबतीत बोलते, तिच्या बाबतीत ती पण लहानच आहे, कळलं ना? बरं मी काय म्हणते मॅडम, काही नको म्हणून. तुमच्यासाठी खुश खबर आहे डायरेक्ट. ऐकायची खुश खबर. आता लोकांचा ट्रॅक्टरला स्वतःचा बोलून झाला. काय मॅडम, कालच भाव दिलाय बघा. भाव म्हणला नाही तर पटवण्यासाठी काय काय पाहिजे ते सांग म्हणला. आज जरा ट्रॅक्टर मध्ये चिखल पडलेला पाटील मामांनी फोन केला ऊस पेरायचा आहे, त्यामुळे ट्रॅक्टर घेऊन ये. ऊस पेरायला. तुम्ही पाण्याचा टँकर पेरायला नेला होता. काय मॅडम, त्याला टायली पण आहे. अरे टायली कशाला घेऊन करायची? तिकडे रेल्वे आहे का? माग सगळं लावून करायला. मी काय म्हणतो मॅडम, ते पाटील काकांचा फोन आलता. म्हणलं तुमच्याकडे पाणी कमी झालंय, जरा टँकर टाका लावलं. आता दुनियेत पूर सुटला महाराष्ट्रामध्ये. दुसरे म्हटलं मग नाही तिकडून पुलवून. तरी म्हणते मॅडम मी करतात असली कामं मी नाही करत. मॅडम, मॅडमला सिक्रेट कसं काय काढायला? राहू दे ना, होणारी वहिनी तेवढं तर हक्क आहे तिला जाणून द्यायचं. बरं मी काय म्हणते मॅडम, तुमच्यासाठी खुश खबर आहे. आमचा भाऊ येणार आहे. कुठून? हेलिकॉप्टर म्हणणार डायरेक्ट. काय पण हा सोपं आहे का? राहून दे बाप्पा रे, पाऊस यायला लागला. जाऊ मॅडम पाऊस पण हेच सांगतोय, नाही का कोणतरी उडणार आहे म्हणतो आज हवेत. आमचा भाऊ येणार आहे म्हणून पाऊस येतोय सांगतोय तुमच्या. आम्हाला नाही, तुला पाऊस लागतोय? नाही भाई आपल्याला तुम्हालाच लागतोय, तुमच्याकडे येणार आहे भाऊ. मग काय पण. हा मॅडम, मग ह्यांना पण नाही लागत, यांनी छत्री घेतली. छत्रीगतल्या जगातल्या कुठल्याच व्यक्तीला पाऊस नाही लागणार. आपण तुम्हाला नाही लागत ना, म्हणजे भाऊ तुमच्याकडे येणार. मॅडमला लागतोय. मॅडम हटकून पाऊस लावून घेतात, छत्री बी घेत नाहीत. हटकून म्हणजे पाऊस यायलाच पाहिजे त्यांच्याकडे. मग त्यांना वाटतं लगेच नाही का भाऊ येईन. कुत्रे भिंतात ते बहुतेक तुम्हालाच बोलत होते. जावा. नाही तुम्हाला सांगते, आज कोणतरी येणार आहे म्हणते. तुम्हाला कळत असेल त्यांची भाषा. शिकले असतील तुम्ही. हो मॅडम, इकडे राहिले मॅडम. मॅडम असं आहे ना, तुम्ही ना रागवत नका जाऊ. मॅडम मी काय म्हणते, तिथे सोड. या बरं इथे या ना आपल्या या, जागेवर.
चपातीला मी पहिल्या शेवट सांगते, माझ्यासोबत बोलताना नीट बोलायचं. बरं मॅडम नीट बोलतो. काय म्हणतोय मॅडम मी, आपल्या घरी जेवाय काय बनवलंय? तुम्हाला काय करायचं? सोडा दादा येणार आपलं म्हणते, तुम्हाला काय करायचं? मी काय म्हणतो, ढवळे जेवण पहिलेच वाटणार आहे आपल्याला. ढवळे जेवण डायरेक्ट कुठलं काय पण डायरेक्ट हिला डायरेक्ट माणूसकडेच मारली. कडत नाही डोक्यात. मॅडम घरी काय बनवलंय जेवायला? अरे काय सांगू मी तुम्हाला, काय संबंध? मॅडम आता हिला बोलवून ढवळे जेवणला बोलवून तुला बे अक्कल आहे का तू? थोडी पण अक्कल नाही. येतो ना बुंदी खायला, दालच्या खायला येतो ना. मग बुंदी बिंदी नाही मॅडम, नाही का? फुल तू पत्र रोट्या बिट्या बनवून मॅडम. आणि आता तुम्ही आमचे मॅडम तू जास्त टाकू नका बरं का. हा, आम्ही ना लोक हेरेली खातो. हा काय मॅडम काय सांगू, तुम्ही ना असं नका बोलू, जो जिबेला पिळा बसतो असे शब्द बोलतो. छोट्या माणसांचे मोठे शब्द, मोठ्या माणसांचे छोटे शब्द. कळलं का? हा मेरी जान तुझे राणी बन के रुकूंगा. काही गरज नाही. भावाचा डायलॉग. अरे भावाने ते मेसेज केला, भाव म्हटला शेवटी बहिणी बोल सांगू नको, मुस्कडीन मला. हा मेरी जान तिरको राहून द्या. भाऊ आल्यावर तुम्हाला सगळं. बरं मी काय म्हणतो, तुम्हाला बघायची का नाही आमचा भाऊ दोघींना? नाही बघायचा. काय बोलली तू? बघायचा? अरे तूच होणार दाजी नाही मॅडम, अख्खी दुनिया होती डायरेक्ट. मग ती कधी दिसणार आहे हो आमचा दादा? मग ते दुनियाकडेच जावं, मला अजिबात काय इंटरेस्ट ना, नाही. तुम्हाला बी इंटरेस्ट आहे त्याच्यात. मॅडम मी काय म्हणतोय, आता भाऊ येणार थोडी केस ट्रिम करून घ्या, परत तोंडात चाललेत. भाऊला आवडत नाही असं. भाऊ म्हणतो तू तोंड बंद कर, माझ्या केसांवरती काही बोलायचं नाही. माझं खूप प्रेम आहे माझ्या केसांवरती. तुला माहितीये का? एवढं प्रेम आमचा भाऊ पण करा. तुला माहिती का 15 दिवसाला मी 3000 रुपये खर्च करते. आमच्या भाऊ खर्च नाही केला तरी चालेल, फक्त प्रेम करा. केशविषयावर काय प्रेम करायचं? केशविषयावर काय प्रेम करायचं नाही, फक्त माझ्या भावावर करायचं. कोण केशिया? कुठलं केशिया? हा सोपं आहे का? नोंदणी. अरे हे शेवटी जो खर्च करताय, आमचा भाऊ खर्च करायची पण गरज नाही. आमचे भाऊ तुमच्यासारखे 10 जणांवर खर्च करणार आहे. तिकडे स्टार्ट होते दादा. ओ मॅडम चिंडी. बरं मॅडम कॅन्सल. नाही माझ्या डायलॉग चुकलाय. गप्पा बस. एक फिक्स. तिकडेच पाठवते होत्या 10 जणींकडे. कळलं ना? माझ्याकडे बघायचं पण नाही. ए मॅडम चिंडी मॅडम नाही मॅडम, आमच्या दादाला कोणच आवडत नाही. दुनियात एकटीच जे तुम्हाला आवडतं फक्त. 9 जणी कॅन्सल, 1 जण फिक्स. दादाला देते. अरे आपली वहिनी भावी काय ना. तुझा इथून चालता हो मंद मुला. मॅडम मंद मुलं नाही ते दक्ष दग. हा सोपं तुम्हाला नाव नव्हतं माहित का त्याचं? मला तुझंच माहिती पडलं. दादा दादा सगळ्यात भारी दादा असं करतो, तेवढंच माहिती पडलं. जगात भारी. जगात भारी. तुला सांगतो त्यांना माझं एकच नाही. विसरलंय तो स्वतःचा डायलॉग. अरे नात करती दुनिया सारी, दादा आपला सर्वात भारी. कळलं का? काय कळालं? आणि ला कशी वडापाव शिवाय सोनं वडापाव सोनं. मॅडम आम्ही सोन्याच्या आतलं पण खातो. सोन्याच्या आत वडापाव असतो ना, आम्ही असं खोलून खातो. तुम्हाला सांगतो मॅडम असं आम्ही, तुम्हाला असं वाटतं आम्ही सोनं बिनं खातो? आम्ही फक्त सोन्याची परत खातो. हा सोपं आहे का? तुम्हाला सांगतो किशमिश बर्फी चॉकलेट बिकली तर आम्ही असं सोनं चढवतो मग खातो. तुम्हाला असे पदार्थ नाही खायला भेटला आता अजून? आम्ही हे दुकानं नाही घ्यायचे, पण सोन्याचे परत टाकून अशी नाही काय विकाय देतो तुला काय सांगू, बर्न. पाटील मामाला ये मंदर पोलीस वाले त्यांनी कधी असं केलंच नाही. कसं पैसे बन माझी वहिनी तुला सोनं चारतो. काय म्हणतो? वहिनी लाजली हो. नाही, आता नाही, अजिबात नाही लाजलेली. चला मी काय म्हणतो, असा रस्ता मोकळा करा. हो ना गो ना गो माझी बायको प्रेमात झालं मी बोलता सायको भावाचं. हो हो दादा हे काय होतं? दादा मी तुमच्याकडे रिंगटोन ठेवली. दादा वहिनी वाजवायला थांबली. दादा हा लगेच ये. हा चौथं गेलतो हेलिकॉप्टरला. हा ये ये ये. हा दिसतोय तुम्हाला, थांबतो. हा इथं वहिनी इथं मी. अरे मला कुठे देतो माहिती तुला, चवडा मावळा जा. वहिनी पण लागली. पप्पी दे ना. हा फोन चिटकवतो. जे भावाने पप्पी दिली. मंदबुद्धी अक्का डायरी कमा पडलाय तिथं, कोणीतरी नाही. आणि काही मॅडम तो पावसाचं वातावरण झालं ना, ते ढगांच्या वरती होते. हेलिकॉप्टर दिसत नाही ढगांमुळे तुम्हाला. अरे अशा वातावरणामध्ये हेलिकॉप्टर पण का बाहेर पडत नाही. परत मॅडम आमचा भाऊ असतो त्या हेलिकॉप्टर मध्ये. हे बाबा तुम्ही मंदबुद्धी, खरंच खरं हा शब्द तुम्हाला चांगला शोभतोय. मंदबुद्धी राहून द्या. त्यामुळे अजून पडतील माझ्या. नाही परत मॅडम. शांत बस नाही का जागेवर. आज माझं मूडले चांगलं. आज भाऊ येणार, आज ट्रॅक्टर घेतलाय. आजले चांगले. आज बघा मी किती घरी पार्टी ठेवली बरं का मॅडम, नक्की या. तुझी पार्टी तुलाच लकला. मी काय म्हणतोय,
ढवळे जेवण करतो का मी घरी? काय म्हणतो दादा, ढवळे जेवणचा आणि पार्टीचा आपण कोलॅब करू, काय म्हणतो? हो. काय चव लागलं सोन्याचा आणि चांदीचं. तुमचं ढवळे जेवण झालं ना तर बुंदी बिंदी आणत त्याच्यावर पण सोन्याची परत टाका. अरे बाई सोपं आहे का? मी म्हणतो तळायला बुंदी पण सोन्याचं तेल वापरू आपलं. बरं मी काय म्हणतोय मॅडम, काय मॅडम तुम्हाला सांगतो, माझ्या भाऊचा आहे ना दुबईवरनं कॉल आलता. आता काय तू जेवणाचं बोलत होता, आता दुबईच्या कॉलचं बोलतो आणि सगळी खिचडी करतोय अहो, तू. तुमच्या नवऱ्याला घेऊन तू चावला होता ते सांगतोय तुम्हाला. विंचू चावला विंचू चावला कोणाला सांगू इंचू चावला. असं तुझा दादा तिथून बोलत होता का? नाही आमचा दादा तर म्हणत होता माझ्यासाठी बायको शोधा. अरे दुबई विंचू तुझ्या भावाच्या घरात शिरायला. नाही मॅडम विंचू पाहिलं झालं तिथे चुकून. तुम्हाला सांगतो दुबईवरची बुर्ज खलिफा आहे ना ती माझ्या भावाची, मग तू पहिल्या मजल्यावर राहू, ग्राउंड फ्लोअरला राहू, पाताळात राहू, का टॉपला राहू, त्याची मर्जी. विंचू चावणारच ना, आम्ही काय खोटं बोलणार आहे का? नवऱ्याची काळजीच नाही तुम्हाला. तेच तर नवऱ्याची काळजी कोण नवरा? होतं. मग होणार म्हणजे माझा भाऊ तुमचा नवरा, तुम्ही माझे वहिनी आणि मी तुमचं दीर, हे आपलं नातं आहे. आणि हे पोरी आता कोणी सारखं बाजूला. टाका फक्त. तुमच्या नावेवाणीच पूर्ण साडी खराब झाली. द्यापासून देतो माझ्या पॅन्टी. सरक. मी काय म्हणतोय मग, करा तेवढं लग्न. मॅडम हा पण बोलला का आता तुम्ही फक्त लग्नासाठी राहिले? घरी जातो का गपचूप निघून? तुमच्या घरी कशाला जायची पाठवतो त्याला? तुमच्या घरी पाटील मामाला विचारून येऊ का? तू तुझ्या घरी जातो का गपचूप निघून? का तुम्ही आता का रात्री तुझ्या घरी रात्री पार्टी ठेवली तुम्हाला सांगितले ना आत्ताच. मॅडम नका जाऊ तर रात्री, माझ्या भावाच्या घरी या तुम्ही. मॅडम माझ्या भावाने अख्खी बिल्डिंग बुक केली आहे रात्री पार्टीसाठी. मग तू जा आणि पार्टी करून ये. मॅडम वात्रडवाडीत फक्त आमच्या भावाचं चालतं. हा सोपं आहे का? वातराटवाडी गाजवली फक्त भावानी. भाऊ आमचा आकाश पाटील. कॅमेरा ऑन, ऍक्शन ऑन. तुमच्या ऍक्शन वरती मी रिॲक्शन देईल ना अशी की रिॲक्शन देऊ शकत नाही हम्म. कारण आमचा भाऊ खंबीर आहे आमच्या माग. आमचा भाऊ गंभीर, तर बाकीचे सगळे गंभीर गंभीर. मला कोणाची गरज आहे. मी जिथे उभी राहील ना काय, मी जिथे उभी राहते ना काय, बोटाचं हा करणं. मी जिथे उभी राहते, मी जिथे उभी राहते कळलं का, मी तिथून अशी उडवू शकते चुटकी सरशी. कस काय? मी पण पाटलाची लेक आहे. हा म्हणून तर भावा हिलाच वहिनी करायची ना. भाऊ पण बिलियन, ही पण ट्रिलियन. बाबा जो करतो मीच नाही हसत. मी ना फाशी घेईन एक दिवशी. हसलं ना बघा मॅडम फाशी घ्यायला चाललं मॅडम, करा तेवढा. मंद बुद्धी आहे का रे भावात काय बोलायचं. तुम्हाला सांगतो 10 पोरी माझ्या जोकर असतात आणि तुम्ही ना हसत. ते माझं आपल्या भावाच्या जोकोर असणार. लय मोठा जोक केला तू. बरं मी काय म्हणतो मॅडम, अजून राहिलं बाकी. आमच्या भावासोबत करा लग्न तेवढं. अरे रोज रोज हाच विषय असा उगाळता चंदनासारखा, कंटाळा नाहीत का? नाही तोच अष्टगंध सप्तशृंग चंदन माझ्या भावाला लावा. कळलं का? आता बोललास तुम्ही पुढचं पण तुम्ही मला कांटाळता. जा तू घरी जा, निघ. तुम्ही गपचूप जा घरी. मावचाला भूक लागली मला. चल यांच्या कुठं नादी लागते, आपणच जाऊया. हो थांबा. कसं इतक्या पावसात ओली चिंब होऊन आली ती वहिनी, हा इतकं गाळ टॅक्सीला थांबून ठेवलं. कुणासाठी हे सगळं करतोय? हे सगळं फक्त भावासाठी करतोय. एवढं मी सजून धजून आलोय कुणासाठी? हो मॅडम ना भावासाठी पचवण्यासाठी. तेच तर. मग कधी आत्ता आणि उद्या डेली मॅडम नाही ना ट्राय करायचं भावासाठी पाठवण्यासाठी. आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका. आणि हो चॅनलला सबस्क्राईब देखील करा पार्टी मध्ये आणि इन्स्टाला फॉलो करा.